समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते भाऊ यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा घाटाजवळील स्मशानभूमीमध्ये संपन्न झाला। यावेळी राज्यभरातून विविध पक्षाचे नेते मंडळी आनंदराव भाऊ यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते। दरम्यान मोहिते कुटुंबियांच्या वतीने भाऊंचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले व नदी पाणी प्रदूषणाबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने तसेच भाऊंच्या अस्थींचे नदीपात्रात विसर्जन न करता भाऊंच्या आठवणी निरंतर जागृत राहाव्या या उद्देशाने त्यांच्या शेतामध्ये त्या अस्थी पुरून त्या ठिकाणी भाऊंच्या आवडीचे केसरी आंब्याच्या झाडाचे रोपण करण्यात आले। मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव भाऊ मोहिते यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या जाण्याने काँग्रेसमधला आनंद हरपला असून राज्यातील काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे। भाऊंना मानणारा मोठा गट राज्यामध्ये आहे। त्याची प्रचिती गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी भाऊंच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमानिमित्त दिसून आली। राज्यभरातून भाऊंवर प्रेम करणारे अनेक मातब्बर नेते भाऊंच्या रक्षा विसर्जनासाठी उपस्थित होते। यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम, पृथ्वीराज बाबा देशमुख, महेंद्र अप्पा लाड, उद्योजक गिरीश चितळे, सुरेश पाटील, दिनकर तात्या पाटील, दिलीप तात्या पाटील यांच्यासह इतर मान्यवर व्यक्तींनी भाऊंविषयी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी बोलताना अनेक नेते मंडळींनी आनंदराव भाऊ यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्यपद्धतीच्या व त्यांच्या राहणीमानाचा लेखाजोखा मांडला। यावेळी बोलताना आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले की भाऊंच्या रूपाने जिल्हा काँग्रेसने व राज्य काँग्रेसने सच्चा मार्गदर्शक, पक्षाची तत्वे अंगीकारलेला निष्ठावंत काँग्रेस नेता व सांगली जिल्ह्याचा एक हिरा गमावला आहे। त्याची भरपाई कधीही होऊ शकणार नाही। भाऊंनी आपल्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीमध्ये कधीही आपल्या तत्वांची तडजोड केली नाही। भिलवडी गावच्या या सुपुत्राने भिलवडी गावाला मोठं वलय प्राप्त करून देण्याचं काम केले असल्याचे तसेच स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचे स्वतः विश्वजित कदम यांच्या सोबत असलेल्या नात्याचाही उल्लेख आमदार कदम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। दरम्यान भाऊंच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी स्तुतिहार अर्पण करून आदरांजली वाहिली। भाऊंच्या रक्षा विसर्जनासाठी विविध पक्षीय स्थानिक नेते, कार्यकर्ते, विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय भिलवडी कृष्णा घाटावर उपस्थित राहिला होता। हीच भाऊंनी कमावलेली संपत्ती होती अशी भावना उपस्थित जनसमुदायांमधून उमटू लागली आहे। स्वर्गीय आनंदराव मोहिते भाऊ सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते त्यांचं दुःखद निधन काही दिवसांपूर्वी झालं। भिलवडी गावचे सुपुत्र ज्यांनी काँग्रेस पक्षाचा विचार आयुष्यभर सांभाळला, महात्माजींचे विचाराने आयुष्यभर ते राहिले, काम करत राहिले असे आनंदराव मोहिते भाऊ जे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे जिव्हाळ्याचे सहकारी होते, निष्ठावान सहकारी होते। अशा भाऊंनी भिलवडीच्या मातीतनं पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये 20-25 वर्ष काम केलं। त्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद त्यांनी सांभाळलं। त्यांच्या कारकिर्दीमध्ये जिल्ह्यामध्ये काँग्रेस अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढली। अशा भाऊंना स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी MIDC राहुरी कृषी विद्यापीठात काम करण्याची संधी दिली आणि शेवटच्या श्वासापर्यंत, क्षणापर्यंत कदम साहेबांची काँग्रेस पक्षाशी ते निष्ठावंत राहिले। माझाही फार मोठं मार्गदर्शन आदरणीय मोहिते भाऊंचं सातत्याने मला मिळायचं। फार काळजी त्यांना माझ्या बाबतीत असायची। कुठल्याही क्षणामध्ये वडीलधारी म्हणून ते मला मार्गदर्शन करायचे। अशा भाऊंच्या दुःखद निधनाने मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणे पोकळी न भरवलेला आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।